गल्लीतल्या कट्टा संस्कृती आणि पार्टी संस्कृतीपासून मराठा विद्यार्थ्यांनी दूर राहावं, वाचन आणि AI कट्ट्यावर लक्ष केंद्रित करून उज्ज्वल भविष्यासाठी बहुभाषीय प्रशिक्षण घ्यावं, तसंच देशाबरोबरच परदेशातील शिक्षणाच्या संधी शोधाव्यात, असं आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर BM हिरडेकर यांनी केलं. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं 10वी-12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं 10वी-12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेतील यशस्वितांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत BM हिरडेकर, उद्योजक संग्रामसिंह पाटील, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शैलजा भोसले, सायली जांभरे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलंय. दुबईमध्ये शाहिरी पोवाडे सादर करणाऱ्या शिवशाहीर दिलीप सावंत आणि पत्रकार शिवाजीराव यादव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा येऊन मराठा विद्यार्थ्यांचं करिअर घडणार नाही, त्यासाठी स्पॅनिश, जर्मनी, रशियन भाषा यांसारख्या परदेशी भाषा विद्यार्थ्यांनी अवगत कराव्यात. 4-5 गुंठ्याच्या जमिनीवर निवांतपणे जगण्याचं स्वप्न तरुणांनी सोडून द्यावं. स्पर्धा परीक्षेसह देश आणि विदेशातील शिक्षण तसंच करिअरच्या संधी शोधून विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबर कुटुंब आणि समाजालाही प्रगत बनवावं, असं आवाहन डॉक्टर हिरडेकर यांनी केलंय. गल्लीतल्या कट्टा संस्कृतीपासून लांब राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तर ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना मदत करण्याची ग्वाही उद्योजक संग्रामसिंह पाटील यांनी दिली. मराठा महासंघाच्या उपक्रमांबाबत वसंतराव मुळीक यांनी माहिती दिली. यावेळी किशोर कदम, सचिन पाटील, शशिकांत पाटील, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.